होणारच नाही बाया. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की 30 जून 2026 पर्यंत आम्ही शिष्टमंडळासोबत तारीख ठेवली आहे, त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी करू, पण त्याला अजून 6 महिन्याचा अवधी आहे, 2 ऋतू उलटून जातील, तेवढ्यात शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय का तुम्हाला? 30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर. आता मला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची. म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे. तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये. ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत. मराठवाड्यामध्ये जास्त नुकसान झालं होतं, दिवाळी आधी मदत देतो म्हणली होती. शेतकऱ्याची दिवाळी काळी झाली का? काय मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवायचा का नाही? आता काय ठेवायचं? आता काय विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवायला की केलं काय? काय केलं? 4-4 आणि 3-3 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायले. काहींच्या खात्यावर तर नाहीच आहेत, काहीला 7,000 पडायले, काहींच्यात आणखीन मिळत लागत नाही. कोणाचे खाते खराब म्हणून सांगते, ब्लॉक म्हणून सांगते. ही सरकारची सिस्टम जाणून बुजून आहे. तुम्ही 5-7 लाख 2-2 लाखाचं नुकसान झालंय, तिथं 6-7 हजार रुपये द्यायला तुम्ही. त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सडलेलं पीक काढणीलाच 10-10 हजार रुपये, 15-15 हजार रुपये शेतकऱ्यांचे गेले. ही रिअल परिस्थिती. आणि तुम्ही जर त्याच्या भावनेशी खेळणार असतात तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही. अरे जून म्हणजे काय? जून कुठे आहे? तर अहो किती साधं उदाहरण आहे ना. एखादा पेशंट आता खूप आजारी आहे, त्याला आता दवाखान्यात न्यायचं, तुम्ही म्हणता त्याला 6 महिन्यांनी होतो, मरल ना ते. इतका मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे.